कुछ लव मैं करूं। समर्थ श्री करणार आहे, श्री समर्थ करणार आहे कारण की त्यांना सुट्टी आहे। दिवा लाव ना बेटा, दादा तिकडे टोपी आहे, दे टोपी दे। याला कुठं ठेवू आता? अरे आता असं नको करू, असंच ठेव। तुपानी नाही लावायचा दिवा, अगरबत्ती घे नाही तर बघ ते खालचं कसं पण टाकलेलं आहे ते खालची सगळं ते फुला गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया। ये दो बार लगा, एक शॉट दो भाई लगा। तू कैसे उसको नहीं लगा सकता, ठीक है ना? उतना नहीं लगा सकता, आधा नहीं आ एनर्जी नहीं होती। हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल। एक नवीन व्लॉग तुमच्यासमोर आलेला आहे। तर तो आता मी डेली व्लॉग असा अपलोड करणार आहे, तर डेली बघत राहा, आमच्यासोबत कनेक्ट होत राहा आणि एन्जॉय करत जा। तर आज ॲक्च्युली दोघांची शाळा होती, पण बाय मिस्टेक जे मेसेज आहे ते समर्थकडून असं झालेलं आहे की त्यांचंच क्लास सुट्टी होती। तर आता श्रीला जायचं आहे आणि समर्थ आज घरी आहे, कारण चुकून वाचलं गेलं की सुट्टी आहे म्हणून, पण सुट्टी नव्हती ॲक्च्युली। तर आज समर्थ आहे म्हणल्यावर मग त्याच्या हाताने आज आम्ही आरती करणार आहे, कारण त्याला सुट्टी आहे आणि तो घरी आहे। नाहीतर मॉर्निंगमध्ये श्री असतो म्हणून श्री आरती करतो, म्हणून आज त्याच्या भावाला दिलेलं आहे त्यांना आरती करण्यासाठी। देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन फणवर वंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनयन। पण आरती घेऊन घ्या तुम्ही। तुम्ही पण केला असाल, पण आज आम्हाला थोडा उशीर झाला, काय माहित, कारण की आज सुट्टी आहे म्हणून आज आम्ही उशिरा उठलेला आहे। उठलो होतो आम्ही म्हणून। चला तुमको नहीं है मम्मी यार, मग ये ना खा, ये मी तर प्लेट लावलाले, तुम्ही बसला उगा खेळत। हा मग हे पण सुशीलाच आहे मुरमुऱ्याचा। नाश्ता करूया। शिऱ्या आम्हाला पुलते का याच्यात? हा मला नको, हे दे, ते दे मला, याच्यात तुम्ही दोघे। चला नाश्ता करूया, नाश्ता। गणपती बाप्पा मोरया। आणि त्यांच्यासाठी आता शिरा पण बनवणार आहे। श्रीनी पॅन्ट नाही घातली। श्रीची स्टाईल करा आधी। चपाती खायची असेल तर गुळ खिसावं लागतं, खुद मराठी स्वतः खिसावं लागतं। गुळची चपाती कोणाला खायची आहे? तुझी फोटो काढते श्री, असं कर, नीट तोंड कर। श्री गुळ खिस, चल तुला चपाती बनवून देते गुळची। चला आता गुळची चपाती करू। श्रीला गुळची चपाती लय आवडते म्हणून लेकरू गुळ खिसून देत आहे मला। गुळची चल, वेळ झालेला आहे, चला आणा पटकन। ज्यादा गुड़ डालना। हाँ आण नाही। गुळाची चपाती श्रीची फेवरेट। चलो गुळाची चपाती पूर्ण सारखंच करायचं। आवडतं मुलांना, काही भाजी नसली तरी। और इसके अंदर आप साखर भी डाल सकते हैं, हेल्दी पण राहतं हे गुळ चपाती। पण सर्दी झाली की खावा, सर्दी जेव्हा होती ना, सर्दी झालं की गुळ खावा, गरम राहते, सर्दी निघून। तो अभी साखर खाने का क्या? साखर नाही खायचं, साखर नहीं बनेगा, साखर नाही चांगलं राहत। श्री एक बस झालं का? काय? एक गुळची चपाती बस झाली का? नाही 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 नाही। किती पाहिजे मग? चार जितने में उतने में जितना बनेगा उतना डाल, बट ज्यादा कर मम्मा। हाँ ज्यादा गुड़ की चपाती डाल। जास्त नाही गुळ खाऊ माय, गरम होते हे। कुछ नहीं होता, बापाला दाखव दी नाही बद्दा, मग बापाला दाखवला पक्का?
स्मूथ नाही बेटा अजून बी. गुळची चपाती ॲक्च्युली बेस्ट आहे मला असं वाटतं. ज्या वेळेला आपले मुलं म्हणजे भाजी वगैरे खायला कंटाळा करतात किंवा एखादी भाजी नसेल आपल्या घरी त्यांच्या आवडीची, तर तुम्ही गुळची चपाती वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी. एकतर गूळ जे आहे ते हेल्दी असतो आणि आता जसं पावसाळ्याचं सीझन आहे, हिवाळा आहे, तर गूळ गरम असतो तर चांगलं असतं. कधी तर करून द्यायला काही हरकत नाही आहे. आणि जर गूळ आवडत नसेल तर साखरही टाकू शकता तुम्ही त्यात. छान झाली का? छान आहे, खूप गरम आहे. किती क्यूट आहे ग माझं लेकरू. आज आपण बनवणार काय बनवणार? पराठे. समरचे फेवरेट, सगळ्यांचे फेवरेट, घरात सगळ्यांना आवडतात. काय? बटाट्याचे पराठे. आतापासून भांडे पडलेले ते बाबा. बाबा रे बाबा, बाबा रे बाबा, बाबा रे बाबा, बाबा रे बाबा. श्रीला बटाट्याच्या पराठ्यापेक्षा काय आवडतं? गुळची गुळची चपाती. मस्त आहे यार. थोडं थंड होऊ दे त्याला, जाऊ दे आता. बार बार स्वयंपाक करा आणि बार बार पुसत राहा, नाहीतर म्हणतील किती घाण आहे बाईचं घर, किती घाण आहे बाईचा वट्टा. काय ना श्री? आता चपाती बनवली बघ, आता परत शूट करायचं असलं की परत पुसा, परत मग व्हिडिओ शूट करा. आज अर्धा काम पूर्ण पुसण्यामध्ये जात. नाही तर मग काय म्हणतात लोक, काय म्हणतात बाईचं घर किती घाण आहे, बाई किती घर घाण ठेवते. बाईचा विषय लय हार्ड आहे. बाईला लय 2-2 चॅनल आहे, 2-2 लेकरं आहे, घरचे काम आहे, पूजा पाठ आहे, करणारी एक आहे. मग करणारे 2 आहेत. कोण आहे ती? मी पण. तू काय करतास की? माझ्या खिस्त मी गोड. तू गुळ खिसला की झालं का? मग काय. चला आता श्री गेलेला आहे, त्याला सोडून आले शाळेतून आणि जायचं अजून थोडं वेळ आहे. तर म्हणे की चला भाजीला फोडणी देऊ आपण, म्हणजे कसं पराठे पण होऊन जातील माझे. आज दिवसभर म्हणजे ना एक एक वेगळं डिश बनवण्यातच असं गेलेलं आहे माझा दिवस, म्हणून मला खूप जाम बोर वाटत आहे. तर आता मी आलूचे पराठे बनवत आहे. आलूचे पराठे काही जण फोडणी न देता बनवतात, पण ते मला काही आवडत नाही. आता मी हे फोडणी जशी भाजीला फोडणी देतात तशा त्या पद्धतीने फोडणी देऊन मग त्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला भरते, आलू मसाला, आणि त्यानंतर बनवते. आता काही जण फोडणी न देता वरूनच तिखट मीठ वगैरे टाकतील, पण त्याच्यापेक्षा हा जो आहे असं करून बघा तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी लागतात पराठे ह्या पद्धतीनं. तर आपण जे नॉर्मल फोडणी वगैरे देतो तसंच आपण ह्याच्यामध्ये पण करते मी. नाहीये, रेस्टॉरंट आहे आणि मी शेफ आहे त्या रेस्टॉरंटची. मस्त आता श्रीला गुळची चपाती बनवली, आता समर्थला त्याचे फेवरेट आलूचे पराठे बनवलं, सकाळी त्याच्या पप्पासाठी भाकरी बनवलं है ना समर्थ? हा मस्त. बिनपगारी फुल अधिकारी. एवढं राबून घेतात बापरे, है ना? खाण्याला बी काही वाटत नाही जीवाला अजून. चल ताट घे, जेवायला बसा. आधी बाप्पाला आणि स्वामींना दाखवा. स्वयंपाकामध्येच अर्धा दिवस जातो रे बापरे. प्रत्येकाला वेगळं बनवत बसा. आता पराठे झाले ना, आता संध्याकाळची सुट्टी, कारण मी आता एवढे मोठे बनवून ठेवलेले, सगळ्यांनाच आवडतं पराठे. मग काय जेवतील आता. आज संध्याकाळी रिलॅक्स, फक्त पराठे बनवून द्यायचं गरम गरम. तुम्हाला आवडतं का पराठे? आमच्या घरी लय आवडतं सगळ्यांना. आता हे तुटतील बरं, मला माहितच होतं. हे बटाट्याचे अशी कामं राहतात ना, एक एक तुटतात आणि एक एक आता तुटले, तर आता ह्याच्या खाली कपडा घ्यावा लागतो. कपडा टाकला की मग नाही तुटणार. कपडा असले की तुटत नाही पराठा. चला घ्या, तुपाचा डब्बा घ्या. किती भरवणार आहे यार, शिट. काय होतं? धुणार तू? हो मी धुणार आहे ना. मग काय होतं त्याला? हो काही नाही होत, तू धु बघा. नाही द्या ना, दुसरं घेतात नाही तर मला धुवायला लागेल. इसको तो बटाटे चिपके हुए थे यार. हा ते घे, काय होत नाही.
चलते इस पे कधी कधी असं जास्त तेच तेच कामं करून खूप कंटाळा येऊन जातं, एकदम बोर होऊन जातं मला तर. फेवरेट भेटलं की झालं, नाच येतं. मग नाही बनवलं की नाही ना समज. आवडतं बनवलं म्हणून डान्स येऊ लागले. बाईचा जन्म फक्त दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादातच जातं. मुलगा, लेकरू, आपला नवरा, भाऊ बहीण, आई वडील, आपलं तर नसतंच काही.